नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? चला आता मी हे सर्व जे अंगण आहे ना याच्यातले गवत काढून घेते. आणि बघा ना, आज पावसाचं वातावरण वाटत होतं आणि कसला काय पाऊस गेला कोणीकडं. चला आता हे पुन्हा गवत वाढलं. ते ओलसर जमीन असली का मग ते वाढतच चालतं. किती काढा तरी ते वाढतच. आता इथे काढून हे ते खूप असं खोलवर पण नाही, मुळं अशी वरच्या वर आहे. ते असं खुरपं जरी असं नुसतं हे घातलं ना तरी ते निघलं जातं. तिकडचं निम्म काढलं. मी काय केलं, पत्र्याला ज्यावेळेस मी मिशोवरून मागितलं होतं की पत्र्यावर असं डिंक, तर तो लावून दिला होता. त्यावेळेस पत्र्यावर इतकी घाण आणि इतकं कचरा इतका सगळं झालेलं होतं. आणि मग काय केलं मी, ते पत्रा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले, झाडून घेतलं. ते झाडांचे सगळं असा पालापाचोळा पडलेला असतो ना. आणि मग त्याच्यानंतर ते काय म्हणतात, तो डिंक असतो, तो डिंक लावला मी. आणि त्यावेळेस डिंक लावत असतानाच काकांनी काय केलं, इथं आहे ना बरंचसं उपटलं हे झाड गवत. कारण म्हणजे डिंक लावताना म्हणजे कसं, मग ते पत्रावर चढायचं म्हटल्यानंतर लागत होती शिडी. मग काकांनी शिडी घेऊन आले आणि पत्रा वगैरे झाडच तर डिंक लावस तर मग काका इथंच होते, इथंच थांबले होते. मग त्यांनी थोडंफार काढलं. आणि मी काल काढायला गेली, कालच काढायला गेली हे बाकीचं गवत. तर ते उपटलंच जात नव्हतं, कारण ते झालंय कडक तिथं. आणि कसं आहे, तिथं पाणी साचू राहतं, साचलं जातं ना. मग साचलं गेल्यामुळं ती जमीन जी आहेत ना ती अगदी मऊसूर नाही, अशी निब्बर होऊन जाते ना की मग ते फुरडत होतं. विमान चाललं, बाय बाय. आणि मग ते दिलं ठेवून मी तसंच. आता मग ते काय करणार, मी ते कापून घेणार. आज जेवढं होईल तेवढं खर्च. असं काय करा, इथून तिथून सगळं अंगण करायचे स्वच्छ. आणि हे जे आहे फांद्या कापायचे आहे, कारण ही तारेवर चाललंय. आता हे कामं नव्हती मला, उगीच लावली ती झाडं. आता माझ्या मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे हा ज्यावेळेस मी कपाट आवरलेलं होतं ना त्या दिवशी दुपारचा. काय झालं, तो व्हिडिओ जवळजवळ 24 मिनटाच्या म्हणजे 20 मिनटाच्या पुढं झालेला होता. आणि मग मी म्हटलं की चला आता आपण हा जोडून घेऊ, कारण कसं मग पाहायलासुद्धा मग सगळे व्यवस्थित पूर्ण पाहतात. हे सर्व मी अंगणामधलं गवत काढलं आणि तोंडात पाय धुतले आणि बाहेर आले. भांडे पण पडले होते. आणि आता वाजले आहे जवळजवळ 6. तर सगळं अंगण स्वच्छ केलेलं आहे मी. हे बघा, सगळं गवत काढलं आहे किती सगळं, म्हणजे असं बारीक निरीक. आणि बरंचसं आहे ते फेकून दिलं. आणि आता बाकीचं आहे ते तिथं ठेवलेलं आहे, ते पण घेऊन जाणार आहे. आता ते उद्या आहे ना तिकडचं काढायचं आहे. इकडचं काढत होते, पण इथं पण काय झालं आहे, असं गवतावर आहे ना खूप असा मवा होता. म्हटलं आता मला काढायला कसं तरी वाटलं. म्हटलं सकाळी उठावा आणि नवीन व्लॉग सुरू करायचं आहे ना, त्यावेळेस मग आता इथूनच सुरुवात करावं. आता हेच चालू राहणार, म्हणजे गवतं काढणं, नामकरण करणं. हे आता मला जास्त दिवस झाले नाही बरं का, 8 दिवसच झाले असते ना, 8-15 दिवस हे गवत काढून पुन्हा उगलेलं आहे. आणि हे केनपाट प्रकार दिसतो आहे. आणि केनपाट प्रकार असल्यामुळे ना हे वाढतच राहणार. तर आता हे जवळजवळ असं हे तेवढं जर असं इतक्या उंचीचं झालं ना मग काढायला लय भारी वाटतं. हे एवढंच असं असे चिमटी धरू असे ना हे बोटं दुखायला लागतात असे चिमटीत. नाहीतर खुरपेणी करायला गेलं ना तर निघतं, पण ते लवकर काय म्हणतात ते सापडत नाही. ते जाऊन मातीमध्ये दडलं जातं आणि पुन्हा ते उगलं जातं. सकाळचं वातावरण, हा भारतध्वजचा आवाज आहे बरं का, कुक्कू. हां, तर साळून घ्या. आणि इथं आहे ना गुंग आवाज येतो. इथं मधमाशा आहे. मधमाशाचं पोळ आहे ना अगदी छोटं ह्या पारिजातकाच्या झाडावर आहे. आणि पारिजातकाची फुलं किती पडलेली. आता यांना हलवून मला पाडायचं आहे. नुसतं थोडंसं हलवलं ना तरी पडतात, कारण ती आधीच पडलेली असतात. फक्त ती झाडावरच असतात. हे बघा, अशी झाडावरच असतात. फक्त हलवून खाली पाडायचे.
पण काही काही पडायची आहे ती वरची, ती पडतील. ती काय होतात त्याच्यावर पडतात, त्याच्यावरून मग ती मला पाडावं लागतात. नाही तर दिवसभर असं चालूच राहतं त्यांचं. मस्तपैकी असं हे गवत काढलेलं आहे इथून तिथून, छान वाटत आहे. अंगण भलं मोठं, नाहीतर असं पूर्ण वेगळं वाटायचं. सारखंच चालू राहतं. आता काय पावसाळा थोडं थेंब पडले का झालं सुरू गवत उगायला. अजून इकडचं काढायचं आहे आणि पाठीमागं माझ्या घराच्या पाठीमागं काढायचं आहे. आणि त्या फांद्या वाढले तर पत्र्यावर जातील म्हणून त्या पण फांद्या मला थोड्याशा छाटायच्या आहे. असं खाल मला 2-3 तास लागले असून हे गवत बारीक निरीक काढता काढता, आणि इतकं स्वच्छ अंगण केलेलं आहे. तर मग आता म्हटलं मस्तपैकी रांगोळी काढावा. छान अशी रांगोळी काढली, टिपके घेतले आणि काढायला गेली. म्हणजे ती जरा अवघडच होती आणि ती काही जमली नाही म्हणून ती पुसते आणि दुसरी आधी काढली होती 14-2-2ची, पण काय जमली नाही. ती खूप अवघड वाटली. पहिली प्रॅक्टिस करायला लागत होती, डायरेक्ट मोबाईलमधून काढत होते. आता अगदी काढत आहे सिंपल. खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या ठरल्या ना तर आधी प्रॅक्टिस करावं लागते. तर म्हटलं जमल. खूप सुंदर होती ती रांगोळी. ती होती जास्वंदाच्या फुलाची. आता काय काढते मी, सिंपल काढते, पण ती काढणारच आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवेलच ती. आता दारामध्ये रांगोळी कशी अगदी म्हणजे रोज काढायची ठरली तर अगदी छोट्या छोट्याच अशा पद्धतीच्या रांगोळ्या खूप छान वाटतात. अशा 5 ते 5, 4 ते 4, 3 ते 2 किंवा 5 ते 1 किंवा अशी ब्रह्मकमळ अशा ज्या आहे ते छान वाटतात काढायला. पण असं वाटतं की चला आपली प्रॅक्टिस पण होते मोठ्या मोठ्या काढून. म्हणजे मग कसं ऐनवेळी सणासुदीलासुद्धा आपल्याला काढता येतात. किंवा जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर शिकून जातात. तर मग आता नाही जमली ती, म्हटलं तर चला 5 ते 5 काढू छानपैकी तुळस वृंदावनाची. तर मग आता मी ती काढत आहे. घड्याळ नाही तर नाही, सापडलंच नाही. सारखं तेच चालू. कुठं टाकलं म्हणजे कुठं गेलं काय माहिती, सापडतच नाही आहे. सकाळी शोकेश होतं ते सगळं उचकून पाहिलं. कपाट तर कालच उचकलं. गाद्याखाली उचकून पाहिलं, काहीच नाही सापडलं. घड्याळ सापडत नाही, कुठं हरवलं आहे का काय, याचं म्हणजे इतकं वाईट वाटू राहिलं आहे ना. कारणही तसं आहे, कारण ते घड्याळ इतकं जुनं आहे ना, जवळजवळ म्हणजे 2005-06 सालातलं असेल ते, किंवा 2006-07 सालातलं असेल. इतकं जुनं आहे ते. आणि ते टायटन कंपनीचं घड्याळ आहे. आणि इतकं म्हणजे ते मी घेतलेलं अगदी खूप छान आवडीने घेतलेलं. आता ही काढली वृंदावनची रांगोळी आणि तुळस त्यामध्ये छान. लहानपणीच्या ज्या काढलेल्या असतात ना ते अगदी डोक्यात राहिलेले आहे. म्हणजे लहानपणी आपण जे म्हणतो ना 5 वर्षापर्यंत, म्हणजे लहानपणी जे शिकलेलं असतं ते लक्षात राहतं. ते अशा ह्या रांगोळ्या लहानपणीच काढलेल्या होत्या, ते लहानपणी शिकलेले होते. तर सिंपल अशी इथे काढून आणते.
तुळशीची रांगोळी झालेली आहे आणि ही बघा ही मस्त काढलेली आहे. काही काही ठिकाणी इथं राहिलेला आहे कलर. तर चला परिपूर्ण माझी झालेली आहे. तर कशी वाटते? आज आहे संडे आणि आता मी बनवला आहे बोंबील. बोंबील टाकलेली आहेत मी आता शिजायला इतक्यातच. आणि यासोबत खाणार आहे मी भाकरी. तसं बाजरीचं पीठ आहे थोडंसं. तर बघते आता, म्हणजे मी अक्काकडनं घेऊन आली होती मटण ज्यावेळेस बनवायचं होतं ती तिच्याकडनं घेऊन आली होती ना. तर मग त्याच्यातलं थोडं राहिलेलं आहे. तर त्याच्यात होत असेल तर भाकरी करते बाजरीची आणि ज्वारी एकत्र करून करते, म्हणजे होऊन जाईल ती भाकरी. आणि बाकीचे जे काम आहे ती करून घेते. चला, मला वाटलं ज्वारी आणि बाजरी एकत्र करूनच करावं लागते का काय, पण झाली ही. आणि आता ही पाचायला ठेवलेली आहे. आता पाचते ती. गॅस कमी केलेला आहे. आणि इतक्यातच मी म्हणजे काकांना सांगितलं होतं बाजार आणायला, तर आता किराणा आणलेला आहे. आणि तसं आज बाजार पण आहे, आज रविवारी. पोहे संपले होते, सारखं बाहेर फिरणं होतं. तुरटी सांगितली होती त्याच्यातली निम्मी अक्काला दिली मी. हे मला असं लावायचं नाही खरं, म्हणजे ते काहीतरी काय म्हणतात, ही पावडर लावण्यापेक्षा ते एक शॅम्पू भेटत होतं, ते शॅम्पू मला बघायचं आहे. पण ते शॅम्पू बघू म्हटलं. आता तेल आणलेलं आहे. अरे बापरे, किती मोठी बाटली आणली. मला काय, मी म्हणजे गोड तेल किंवा ह्या तेलाने ना केसांना आहे ना मालिश करत असते. आज केसांना मालिश करूनच आज म्हणजे केस धुतलेली आहे. आणि तसं मी थोडंसं म्हणजे ना आता पावडर वगैरे आहे, पण मग आता ते थोडीशी राहिलेली आहे. म्हटलं मग आता पुन्हा तेच 4 दिवसांनी पुन्हा बाजार सांगा, त्यापेक्षा मग आपण काय करू म्हटलं आता मागूनच घेऊ म्हणून मागितलं. चला आता सर्व बाजार भरते. पॉन्ड्स पावडर पहिल्यांदा लई संपायची, पोरं खेळायचे गेम तेव्हा. आता काही लवकर संपली नाही. जवळजवळ 2 वर्ष झाले मला ती पॉन्ड्सचा जो जुना डबा आहे त्याच्यामध्ये आहे अजून थोडी. तर तो पुरला. त्याचं पोरं आहे ना तोंडाला लावण्याऐवजी त्या मोबाईललाच चोळायचे. चला आता घेते हा बाजार सर्व भरणार, म्हणजे कसं आता सगळं एकत्र ठेवणार आहे. आणि मग नंतर हा भरते. काय आता भरायला काय आहेच नाही. तर हे दुसऱ्या याच्यामध्ये डायरेक्ट मी एका डब्यामध्ये भरून ठेवते. इकडं झाली. मी ना बाजरी नाही खात. त्यांनी सांगितली त्यांच्यासाठी बाजरी आणतात ते, आणि आपण काही बाजरी केली नाही. तर म्हणजे जास्त करून बाजरी नाही खात मी. खाते तर ज्वारीच खाते. म्हणजे आजकाल खूप गरम होतंय, मला पाय जळजळ होतात. म्हणून म्हटलं की हे गरम काही खायचं नाही म्हटलं. म्हणजे हे कसं आता खायला उष्ण असतं, तर ज्वारीच खावं म्हणून मग मी ज्वारी खाते. आणि आता तसं मी ज्वारीचंच दळून आणलं. आणि त्याच्यानंतर मग ज्वारी संपल्यानंतर नागली करणारे. पण नागलीच्या मी अजून एकदासुद्धा ते भाकरी स्वतः बनवलेल्या नाही आहे. मी खाल्लेल्या आहे तशा, पण असं हाताने बनवलेलं नाही. काय माहिती आता हे कसं जमतं का नाही, कारण कसं आता हे ज्वारीच्या ज्वारीची भाकरी करते तसंच करावं लागणार आहे. थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये मग ती भाकरी बनवायची. आणि आज केस धुतले मी. काल तर इथं मी सगळं काढलं गवत वगैरे, आणि अजून ते भरायचं आहे तिकडचं. तर म्हटलं आता इकडचं काढू राहिलीच आहे ना, तर मग एकदम भरून घ्या. तर चिंचेच्या झाडाच्या पसलं जे आहेत ना तिथून पुढं मी काढलेलं आहे. आता हे इथून पुढं म्हणजे आत्ता मगाशी मी काय केलं, याच्या अगोदरच म्हणजे हा व्हिडिओ घ्यायच्या अगोदरच मी हे चिंचेच्या झाडापासून जे आता दिसतं इथं हिरवं पडलेलं, तिथून काढत आली. आणि उपटता जेवढं आलं तेवढं उपटलं. आणि शेवटी आले मी हे वेळे आणि हे घ्यायला. म्हटलं आता पुढचं काही उपटणार नाही आहे तिथं, त्यामुळं. आणि शिवाय हा मोबाईल होता चार्जिंगला, आम्ही चार्जिंगला असल्यामुळं मग मला आहे ना हा काय मोबाईल घेता आला नाही. तर म्हटलं चला काही उठसूट कामाचे व्हिडिओ बसायचं हे करत. पण आता चला माझा व्हिडिओसुद्धा भरला पाहिजेच. काहीतरी शेवटी हे काम सोडून काय करतो बरं. कुठं जात नाही, कुठं येत नाही, कुठं बाहेर फिरत नाही. काय सांगा, फिरायचं म्हटलं तरी
आता कालच गेली होती कोपरगावला. एसटीत नुसती अर्धा एक तास असं नसती, पण अशी असं पाठ दुखत होती ना, फिरू वाटत नाही. चला आता हे घेते मी पटपट करून. जेवढं उपटलं जाते तेवढं. आणि काय झालंय, हे जे काँग्रेस आहे ना, याला इतका मोवा आहे ना, असा मोवा, अशी भीती पण वाटते की जर हात लागला अंगाला तर आणखीन काय व्हायला बसलं. घाई गडबडीत चुकून कसे शब्द होतात ना, मला मावा म्हणायचं होतं ते मोवा झालं. आणि हा जो पडलेला आहेत ना, तो आता किती दिवस झाला पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे इतकं कोरडं झालं आहे ना, ते उपटायला जरा थोडीशी तकलीफ होती. कुठं कुठं खुरडलं पण जात आहे. आणि तसं खूप बारीक बारीक आहे ना, ते वाळत पण चाललंय. पण उद्या पाऊस पडला किंवा आला संध्याकाळी तर पुन्हा हे जे बारीक बारीक आहे ते टवटवीत होईल आणि पुन्हा दिसल ते गवत. तसं ऊन जर आणखी पडलं तर मग वाळून जाईल. ठरवलं तर होतं कापून घ्यावं, पण कापून म्हटलं पुन्हा उगवलं तर मग म्हणूनच आता उपटून घेते. पण हाताला इतकं काचतंय ना, ते एवढं खणून राहिली पण आहे ना तरी घाम. आषाढी एकादशीला आणि दुसऱ्या दिवशी जो पाऊस आला ना, त्याच्यानंतर मी पाऊस पाहिलाच नाही. भुर्र उडून गेलेला आहे. आभाळ येतं, आभाळ जातं, काहीतरी कधी मधी खूप दाटून आलं ना तर काहीतरी 2-4 थेंब पडतात. असं वाटतं खरंच आता येईल पाऊस, पण कसलं काय. आता हे माझं ठरवलेलं टार्गेट की आज हे पूर्णच्या पूर्ण करायचं, पण काय करावं, शेवटी ना इतकं हाताला काचायला लागलं ना, कारण मी उपटत होते. आणि खाली पाहायला गेलं ना, इतकी कोरडी ठाक जमीन होती ना, खुरपायला गेलं ना हातही दुखायचं आणि उपटायला गेलं ना हातालाही खूप काचायचं. तर असं काही चालू होतं. म्हटलं कधी उपटत होते, कधी कापूनही उपटत होते. थोडंसं राहिलं होतं करायचं, मग काकांनी बाजार वगैरे आणला. मग त्याच्या अगोदर मी तोंडात पाय धुतले, कारण तर काँग्रेसमध्ये होता मोवा आणि त्याच्यामुळं म्हटलं कपड्यांना पण लागलेलं असं उगीच नको ते, म्हणून कपडे पण चेंज पण केले. आणि घेते आता बाजार भरून. आणि भरपूर राहिले तसं तर काम. म्हणजे काय, गवत काढलं का तिकडं मला ते लिलीचे लावायचे, तिकडचं पण करायचे साफ. पाऊस पडला की पुन्हा सुरू गवत उगायला. हायच ते काम, काय करणार आहे. आणि ते उपटलं म्हणजे खाली कसं कोरडं होतं ना, ते उपटायला सुद्धा आहे ना, ते काय झालं, जे आहेत ना काँग्रेस ते अगदी सुतळी सारखंच झालेलं होतं. म्हणजे असं कसं सुतळी काचली जाते हाताला, तसं आहे ना, काचलं गेलं. मला खूप काचत होतं असं ते उपटायचं म्हटलं तरी. आणि खालून आहे ना काय झालं, ती जमीन आहे ना अशी निब्बर झाली. आणि त्याच्यामुळे खुरपं सुद्धा जरी त्याच्यात खुरपायला गेलं ना तर खूप असं म्हणजे जड जात होतं सगळं. म्हटलं आता राहू द्या, येईल गाडता उद्या. पुढे जायचंय आता आपल्याला, राहायचं ईदच. मग काय चाललंय सगळं काम. आता काकांनी आणली शेपू. आणि मी काही बाजार जास्त नाही सांगितलं, 1-2 भाज्या सांगितल्या होत्या. शेपू आणली, टोमॅटो आणले, कोथिंबीर. हे म्हटलं जास्त नकोच बाजार मला. बटाटे घेऊन आले. आता आहे ना डाळी खाणार आहे मी. बाजारात काय आहे बरं, पाऊस ना पाणी, काय ते बाजार येणे भराना आणि काय भाज्या पण नाही की जावा घ्यावा त्या भाज्या. किती दिवस झाला पाऊस नाही. आता आपली सोयाबीन आता तुम्ही बघितलीच असं, मी ज्या वेळेस निंदत होते म्हणजे उपटत होते, निंदतही नव्हते तर ते काँग्रेस उपटत होते त्यावेळेस बघितलीच असं. तर ही आपल्या इकडची आहे. आता इकडं तर काय कधी उगल चांगलं, कधी ती जमीन होईल काय माहिती व्यवस्थित, असा प्रश्न पडलाय. पण ते केलं होतं शेतकरी काय कागद घ्यायला सुद्धा व्हायला. आता तिकडं आपण पाहायला गेलोच नाही विहीर इकडं. तर विहीर इकडं आता जाईन मी तुम्हाला घेऊन.
ते सारं आहे ना गवत बिवत झालं का काढून मग जाईन घेऊन तुम्हाला दाखवा. त्यावर कदाचित पाऊस पडला तर चांगलीच गोष्ट आहे. तसं काका जातात तिथं जे वावरातलं इकडचं जे ह्या मी बसली होती तिथल्या वावरातलं आणि त्याच्या शेजारचं चाळीकडच्या वावरातलं काका बसतात गवत उपटत. आता कितीही वाट्याने माणूस म्हणजे आपण लावलेला आहे ना तरी काकांची सवयच आहे गवत उपटायची. मग बसतात गवत उपटत. तिथं उपटलं त्यांनी विहिरीकडच्या तिकडं पण उपटलं. चला आता घेते मी सगळं हे भरून. हे भाज्या वगैरे निवडलेले असतात ना हे मी काय करते आता असं फेकून नाही देत तर डायरेक्ट आता मी ते फुलांचा जो साठा केलेला आहे ना जे आपलं गुलछडी वगैरे जिथं लावलेली आहे तिथं तर तिथं मी काय करते मस्तपैकी असं हे नेऊन टाकते. म्हणजे कसं याचं पण खत होऊन जाईल थोडंसं हिरवं हिरवं आणि कालच पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं हे लवकर सडलं तर तसं ऊन पडू राहिलंय म्हटल्यानंतर काय. आणि आज मला अक्काने आणलेल्या ते शेवाया ज्या होत्या ना ती मला म्हटली होती उन्हात वाळत घालायला आणि तसे ते बोंबील पण मला उन्हात वाळत घालायचे. पण कसलं काय सकाळी जे आबाट होतं पण आता ऊन यायला लागले. म्हणजे आबाटच होतं असं काही ऊन पण असं इतकं खूप असं आज काही एवढं व्यवस्थित नाही पडलेलं. काल तर खूप ऊन होतं. तर चला मंडळींना तुम्हाला चला कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि कमेंटच्या तिथंच हाईप येतं आणि हाईपचे पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.